आज आपल्याला बनवायचे एकदम खुसखुशीत असे तिळाचे लाडू। अजिबात दाताला न चिटकणारे, कडक न होणारे, खुसखुशीत असे आपल्याला तिळाचे लाडू तयार करायचे आहेत। आजचे लाडू आपल्याला अर्धा किलो तिळाचे तयार करायचे आहेत। या ठिकाणी मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत। तीळ आपण या ठिकाणी गावरानी घेतलेले आहेत। जे पांढऱ्या रंगाचे पॉलिश केलेले तीळ असतात ते न वापरता आपण या ठिकाणी गावरानी तीळ घेतलेले आहेत। अर्धा किलो गूळ आपण या ठिकाणी चिरून घेतलेला आहे। गूळ आपण या ठिकाणी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। गुळाचं आणि तिळाचं प्रमाण आपल्याला सेम घ्यायचं आहे। तिळाच्या लाडूसाठी तुम्ही या ठिकाणी चिकीचा गूळ वापरू शकता किंवा थोडासा चिकट असलेला गूळ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर आपण या ठिकाणी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मी खरपूस भाजून त्यावरील छिलका काढून घेतलेला आहे आणि त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। वाटीचं जर प्रमाण बघायचं असेल तर आपण या ठिकाणी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत, 2 वाटी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपल्याला सर्वात अगोदर तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आता आपल्याला तीळ छान खमंग आणि खुसखुशीत असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजल्यामुळे आपले जे लाडू आहेत ते चवीला छान लागतात आणि खुसखुशीत देखील होतात। त्यामुळे आपल्याला तीळ छान कमी गॅसवरतीच खमंग आणि खुसखुशीत असे भाजून घ्यायचे आहेत। लो टू मीडियम फ्लेमवरती मी छान तीळ भाजून घेणार आहे। एक 5 ते 10 मिनिट लागतील आपल्याला तीळ भाजण्यासाठी। आणि आपल्या तिळाचा रंग आता बदललेला आहे, बघू शकता तुम्ही। तीळ आपले छान फुललेले देखील आहेत आणि तिळामधून आवाज देखील आता येत आहे। आता आपल्याला हे तीळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। एका ताटामध्ये मी हे तीळ काढून घेतलेले आहेत। तर सेम कढईमध्ये आता आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। तुपामुळे आपल्या लाडूला छान चव येते, त्याचबरोबर लाडूला छान शाईन देखील येते। त्यामुळे आपल्याला यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचा तूप टाकायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गूळ लवकर मेल्ट होण्यासाठी आपण यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला गुळाला छान विरघळून घ्यायचं आहे। यामधील जे गुळाचे खडे आहेत ते आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचे आहेत। एखाद्या उलथण्याने किंवा एखाद्या चमच्याने आपल्याला हे गुळाचे खडे फोडून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हा गूळ छान वितळून घ्यायचा आहे। 1-2 ते 3 मिनिट लागतील आपला हा गूळ वितळण्यासाठी। आपला जो गूळ आहे ते पूर्णपणे आता वितळलेला आहे। आता आपल्याला गुळाची चाचणी तयार करून घ्यायची आहे। एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हा पाक जो आहे तो चेक करायचा आहे। यामध्ये आता आपण गुळाचा 1 ड्रॉप टाकून घेतलेला आहे। तर पाण्यामध्ये जो गूळ टाकलेला आहे आपण त्याची एक गोळी तयार झाली पाहिजे। आपल्याला याची कडक चाचणी तयार करायची नाहीये। या गुळाची फक्त एक गोळी झाली म्हणजेच आपली जी चाचणी आहे ती परफेक्ट अशी तयार झाली। आता आपल्या गुळाची गोळी तयार होत आहे म्हणजेच आपली जी चाचणी आहे ती तयार झालेली आहे। आता गॅस मी बंद केलेला आहे। आता यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत। भाजलेले जे शेंगदाणे ते आपण थोडेसे कुटून घेतलेले आहेत ते देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपला जो गॅस आहे तो बंदच आहे। बंद गॅसवरतीच मी हे मिश्रण मिक्स करून घेत आहे। थोडासा गॅस चालू करून आपल्याला हे मिश्रण परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तीळ आणि गूळ आपण छान एकत्रित एकजीव करून घेतलेला आहे। आता आपल्याला कढई गॅसवरून खाली उतरून घ्यायची आहे। आता जरी मिश्रण आपल्याला पातळ वाटत असेल तरी देखील हे मिश्रण थंड झाल्यानंतर घट्ट होतं। आपलं जे तिळाचं मिश्रण थोडंसं सुरुवातीला पातळ वाटत होतं तेच मिश्रण आता आपलं घट्ट झालेलं आहे आणि आपण याला हात लावू शकतो एवढा आता हे थंड झालेलं आहे। हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड न करता थोडंसं गरम असतानाच याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। मिश्रण जर पूर्णपणे थंड झालं तर याचे लाडू वळल्या जात नाही। हाताला चटके बसू नये म्हणून आपण या ठिकाणी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। हाताला आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। न कळत असं आपण थोडंसं हाताला पाणी लावून घेतलेलं आहे। पाणी आपल्याला जास्त लावायचं नाहीये। चमच्याने आता आपण हातावरती थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि याचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपल्याला एकदम गोल असे लाडू न तयार करता याला गोल असा आकार देऊन हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। आपले जे लाडू आहेत ते थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला लाडूला छान गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। आपले जे मिश्रण आहे ते अजिबात कडक झालेले नाही किंवा एकदम सुकं देखील झालेले नाही। शेवटचा लाडू तयार करेपर्यंत देखील आपले जे मिश्रण आहे ते गरमच आहे। तयार केलेले जे तिळाचे मिश्रण आहे ते आपल्याला कढईमध्येच ठेवायचं आहे। वेगळ्या भांड्यामध्ये काढायचं नाही कारण आपली जी कढई ती गरम असते। शेवटचा लाडू वळेपर्यंत आपले जे मिश्रण आहे ते थंड होणार नाही आणि शेवटचा लाडू देखील आपला एकदम इझिली तयार होईल। तर बघू शकता तुम्ही आता शेवटचे 2 लाडू राहिलेले आहेत। शेवटचे लाडू देखील आपले एकदम इझिली तयार होत आहे। आता आपल्याला या सर्व लाडूला छान गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। आपले जे लाडू आहेत ते आता थंड झालेले आहेत आणि याला तुम्ही आता पाहिजे तसा आकार देऊ शकता। एकदम सुंदर असे आपले हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। एकदम खुसखुशीत असे आपले हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। एक लाडू मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवत आहे। बघू शकता तुम्ही लाडू एकदम सहजच तुटत आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।